हाय हॅलो नमस्कार. राजश्रीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. तर आज आपण बनवणार आहात खूप साधा, सोपा आणि अगदी घरगुती साहित्यांमध्ये बनणारा हा आपला स्पॉन्ज टुटी फ्रुटी केक. तर रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मग बनवूया घरच्या घरी साधा, सोपा आणि झटपट होणारा हा स्पॉन्ज केक. सर्वप्रथम आपण ज्यामध्ये केक बनवायचा आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे या शेपमध्ये मोल्ड नसतील तरी देखील घरामधील कुठल्याही प्रकारचं पातेलं आपण घेऊ शकतो. माझ्याकडे मोल्ड अवेलेबल होता म्हणून मी मोल्ड घेतलेला आहे आणि त्याला सर्व साईडने सर्व साईडने तेल लावून घेत आहे. त्याचबरोबर त्यावर आपण मैदा स्प्रिंकल करून घेणार आहोत. हा मैदा स्प्रिंकल करताना सगळ्या साईडने स्प्रिंकल करायचा आहे आणि एक्स्ट्राचा झालेला हा मैदा आपण काढून टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण मैदा सर्व साईडने लावून घेणार आहोत. मैदा सर्व साईडने लावून घेतल्यानंतर ते भांडं आपण बाजूला ठेवणार आहोत आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये अशा प्रकारचं जर बाऊल असेल तर त्या बाऊलमध्ये आपण 1 वाटी आणि दुसरी छोटी वाटी म्हणजे अशा प्रकारे 1.5 वाटी भरून आपण दही घेणार आहोत. हे दही वजनी प्रमाणात म्हणजे जर आपण मापाच्या साहाय्याने पाहिलं तर अर्धी वाटी आणि 1/4 कप अशा पद्धतीने आपण दही घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1/3 कप मैदा घालून घेणार आहोत. म्हणजे जर 1 वाटी दही घेतलं तर पाव वाटी आपण त्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत आणि सर्वात छोटा म्हणजे 1/4 कप म्हणजे अगदी पाव वाटी याच्यामध्ये आपण खाण्याचं कुठल्याही प्रकारचं तेल घालणार आहोत. फक्त इथे राईचं तेल घालायचं नाही. आणि फ्लेवरसाठी आपल्याकडे इसेन्स अवेलेबल असेल तर आपण व्हॅनिला इसेन्स यामध्ये घालायचा आहे. पण आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवतो आहे त्यामुळे इथे मी वेलची पावडर वापरलेली आहे. विस्करच्या साहाय्याने खूप छान पद्धतीने हे अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पिठी साखर पूर्णतः विरघळली पाहिजे आणि तेल देखील एकजीव झालं पाहिजे. या पद्धतीने आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत. आता एका चाळणीमध्ये 2 वाट्या भरून मैदा आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून हे सर्व साहित्य आपण चाळून घेणार आहोत. आता हे चाळून घेतलेलं साहित्य आपण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत एकजीव करायचं आहे. एकजीव करताना आपल्या लक्षात येईल की हे बॅटर खूप घट्ट झालेलं आहे. आता हे बॅटर घट्ट असल्यामुळे यामध्ये आपल्याला हवे तसे प्रमाणात पाणी घालून एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे. मला इथे 1/4 कप पाणी लागलं आहे बॅटरसाठी. आता आपल्याला याच्यामध्ये टुटी फ्रुटी टाकून या केकची चव अजूनच वाढवायची आहे. तर टुटी फ्रुटीमध्ये आपण 1 चमचा मैदा स्प्रिंकल करायचा आहे आणि ती टुटी फ्रुटी यामध्ये टाकायची आहे. हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. पण फेटताना आपण एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर फेटायचं आहे. आता ज्या भांड्याला आपण तेल आणि मैद्याचं कोटिंग करून घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व बॅटर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने प्लेन करायचं आहे. हा केक बनत असताना फुलतो त्यामुळे आपल्याला हे जे बॅटर आहे मिश्रण आहे ते आपल्याला अर्ध्यापर्यंतच याच्यामध्ये टाकायचं आहे. ही गोष्ट येथे नेहमी लक्षात ठेवायची आहे. आता बॅटर पूर्णतः आपण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. त्यावरती पुन्हा मैदा लावून घेतलेले टुटी फ्रुटी यामध्ये आपण घालणार आहोत. मैदा लावून टुटी फ्रुटी का टाकायची तर त्याचं कारण पुढे सांगते. आता आपण ओव्हनची सेटिंग पूर्ण करून त्याला 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेलं आहे.
आता ओव्हन बंद करून दोन्ही कॉईल चालू असताना 120 अंशावरती आपल्याला हा 35 मिनिटांपर्यंत बेक करून घ्यायचा आहे. 35 मिनिटानंतर हा केक आपला बनून तयार होतो. तर टूटी फ्रूटी मैद्यात मिक्स करून टाकण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे टूटी फ्रूटी तळाला जाऊन बसू नये. जर टूटी फ्रूटीला मैदा लावला नाही तर टूटी फ्रूटी तळाला जाऊन बसते आणि केकमध्ये सर्वत्र पसरत नाही. त्यामुळे टूटी फ्रूटी टाकताना नेहमी मैदा हा स्प्रिंकल करूनच टाकावा. तुम्ही येथे केक पाहू शकता, किती सुंदर अप्रतिम झालेला आहे. आता चाकूच्या साहाय्याने साईडने कडा आपण व्यवस्थित सोडून घेणार आहोत. ह्या सोडलेल्या कडा आणि केक तुम्ही पाहू शकता. केक अगदी इझिली डिमोल्ड होत आहे. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता, बटर पेपर न लावता देखील आपला केक किती अप्रतिम, कुठेही न चिटकता अगदी सहज अलगदपणे निघालेला आहे. हा साच्यातनं बाहेर कुठेही न चिटकता केक निघाला, याचा अर्थ असा की आपला केक खूप छान पद्धतीने बनला गेलेला आहे, कुठेही कच्चा राहिला नाही. आता आपण केक कट करून घेऊयात, त्याचे पीसेस करून घेऊयात. आता मी केक कट करत आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता केक किती स्पॉन्जी झालेला आहे, किती सुंदर लेयर्स त्याला आलेले आहेत. अशा पद्धतीने केक आपण बनवून घ्यायचा आहे. मस्त टूटी फ्रूटी केक घरच्या साहित्यांमध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होतो. टूटी फ्रूटी देखील किती सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरातल्या साहित्यांमध्ये केक बनवून तयार झालेला आहे. तुम्हीही हा केक बनवा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.